ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्यातर्फे 10वी-12वी गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. विवेक गलत अभिनंदन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे आभार. That research for 12 students got awarded in PhD. यांचा सत्कार करतील. नरेंद्रजी देशमुख आणि त्यानंतर संदेश कदम. तर पुढील सत्कार आहे अन्नपूर्णा हॉटेल यांचा सत्कार करतील या ठिकाणी धीरूभाई कल्याणजी आणि यानंतर श्री शिंगाडे BA असिस्टंट प्रोफेसर स्नेहवर कॉलेज. यानंतर पुढील सत्कार आहे श्री धीरूभाई तसेच आमच्या आणि पहिला सत्कार आहे तो कुमारी शिंदे गौरी आहे. कुमारी तनिष्का गायकवाड ही गुरुकुल विद्यालय. सूर्यकांत ठाकूर हा सुद्धा गुरुकुल विद्यालयातून 95% गुण मिळवून डॉक्टर BN पुरंदरे विद्यालयातून. पुढील सत्कार आहे कैलास बाळू शेडगे हा लोणावळा नगरपालिका माध्यमिक विद्यालय VPS हायस्कूल उच्च माध्यमिक कॉमर्स शाखेतून लोणावळा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स लोणावळा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स त्याचे पालक आलेले डॉक्टर प्रिन्स कांतीलाल सेनानी प्रिन्स. यानंतर पुढील सत्कार आहे सोनजे अथर्व प्रभावसन झालेला आहे. या मुलीने आपण करत आहे. यानंतर इयत्ता 12वी मध्ये सर्वांचे त्यांनी या प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुलांना आपल्या देश नागरिक संघातर्फे सामाजिक बांधिलकी जपतायत. तुमच्या भिशीच्या पैशातून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार दिला ही खूप मोठी गोष्ट आहे ना. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं दुसऱ्याला देता आलं ना की समोरचाही आनंदी होतो ना आपणही आनंदी होतो. फक्त हे देता आलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर एकट्याने घेतलं ना तर आपला एकटा चेहरा आनंदी होतो ना आपण एकटेच हसतो. पण दुसऱ्याला दिलं की तो जो हात करतात त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य करतात. खरंच हेच आपले काही लोक आहेत की ज्यांनी स्वेच्छेने या ठिकाणी मदत दिलेली आहे. त्यांची नावं चौधरी सर वाचून दाखवतील. ज्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी नेहमी आर्थिक सहाय्य, कारण कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याला आर्थिक पाठबळ असल्याशिवाय घेऊ शकत नाही. आणि अशी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघात किंवा बाहेर समाजामध्ये अशी दानशूर काही मंडळी आहेत की अशा लोकांनी आम्हाला काही मदत केलेली आहे. तर त्यांचेही काही नावं आपल्या चौधरी सर वाचून दाखवतील. हॅलो, आज विद्यार्थी गुणगौरव समारंभाला काही दानशूर व्यक्तींनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांची नावं मी वाचून दाखवतो. दरवर्षी आपल्या रेखाताई जोशी
नेहमी आपल्याला सहकार्य करत असतात. त्यांनी 5,001 रुपये देणगी दिलेली आहे. चिमलगी 500 रुपये, सरिता पाडेकर 500 रुपये, अनंता देशमुख 100 रुपये. काही ना काही आपल्या फुलला फुलाची पाकळी काहीतरी मदत करत असतात. तसेच या महिन्याचे स्वानंद निधी यांनी दिलेला आहे ते श्री पांडुरंगजी देखील 1,000 रुपये. धन्यवाद. माझी सर्व पालकांना विनंती आहे की आम्ही या तुमच्या मुलांचा सत्कार केला त्याबद्दल आपण थोडे विचार मांडावेत अशी मी पालकांना विनंती करतो. महिला असतील तरी चालतील, आपले 2 शब्द किंवा निदान संघाला शुभेच्छा द्या. मी धन्यवाद मानेन या संघाचे की त्यांनी हा जो उत्कृष्ट कार्यक्रम सादर केलेला आहे त्याबद्दल खरोखर येतात. आपण पण थोडं पुढे यायला पाहिजे. मी यासाठी कौतुक करते तुम्ही सगळ्या मुलांचं की आपल्याकडे असं असतं की टॉपला जे जातात ते खूपच वर जातात. मग मला असं वाटतं की लोणावळा हा एक ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये प्रेमापेक्षा आणि खाण्यापेक्षा जास्त जर कोणाला काय मिळत असेल तर ते कौतुक मिळालं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांनी खूप छान केलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आता जी विभक्त कुटुंब पद्धत आहे त्यामध्ये कुठच्या मुलांना असं वाटत असतं की आपल्या आजी आजोबांचं स्किल्स, पर्सनल स्किल्स, टेक्निकल स्किल त्याला सगळ्या दृष्टीने सक्षम बनवलं तर ही मुलं आपल्या देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये कुठेही त्यांना नोकरी मिळू शकते, कुठेही जाऊन ते बिझनेस करू शकतात. आपला देश हा खऱ्या अर्थाने सुपर इंडिया होऊ शकतो. पूर्ण देशभर आपली मुलं फिरू शकतात, पूर्ण जगाभर. आणि ग्लोबल सिटिझनशिपची त्यांनी कल्पना आहे.